नमस्कार. स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ श्री नौखंडनाथ क्रिकेट क्लब आयोजित श्री नौखंडनाथ चषक 2025 पैलवान भावेश उर्फ बंटीदादा मारणे युवा मंचाच्या माध्यमातून आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी या दुपारच्या सत्रामध्ये स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो मॅच कडे. आजचा सामना क्रमांक आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. दोन तगडे संघ आहेत. एका बाजूला कोळवण क्रिकेट क्लब कोळवणचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला घोटावडे वॉरियर्स. हे दोन्ही संघ आपल्याला मैदानाच्या मध्ये जे पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल कमलेश पवार साठी. पहिलाच बॉल लीडिंग एज होती. चेंडू पडल्यानंतर थडम्याचे खेळाडू चेंडू ते कव्हर करतात. एक धाव आली आहे. आघाडीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर एका बाजूला लहू आहे, दुसऱ्या बाजूला कमलेश पवार. षटक क्रमांक पहिलं आदित्य शेळके यांच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. एक सामन्यामध्ये कोळवण क्रिकेट क्लब संघाला जर आपण पाहिले गेले तर नक्कीच पराभव आलेला आहे. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. हा चेंडू अगदी दूरवरून चेंडू ते खेळायचा प्रयत्न राहिला. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये जी आलेली आहे आणि या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या देखील पुढे जाऊन पोहोचेल. 2 धावाच्या स्कोर कार्डवरती आदित्य शेळके. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारे सगळे संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना जे बघायला मिळत आहेत. कोळवण संघाला संधी आहे इथून पुढे देखील या स्पर्धेमध्ये आव्हान टिकून ठेवण्याची. आदित्य तयार. ओव्हर द विकेट. कट करायचा प्रयत्न इथे होता. इच्छाच्या मागे आपण पाहिले तर नक्कीच चेंडू हातामध्ये आला नाहीये. एक सिंगल जी आली. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 3 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिले षटक प्रगतीपथावरती असताना आदित्य शेळके जो मात्र इथे मैदानाच्या मध्ये तयार आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू इथे खेळला जाईल तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील मैदानाच्या मध्ये आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफल कव्हरती 4 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना आदित्य शेळके जो बॉलिंग ट्रॅकवरती मैदानामध्ये कामगिरी इथे करतोय. बरोबर तयार असतील. लोडफुल टॉस यावेळेस बघायचं. दिशा तर दिली आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू आणि तिथे काय झालंय. पुला खालून पाणी निघून गेलंय. सीमारेषेच्या बाहेर चेंडू पोहोचेल. आलेला चौकार. हलक्यातून पुन्हा आपण पाहतोय गॅप मध्ये ढकललाय चेंडू. बघायचे लहूचा एक जबरदस्त क्लास आणि लागोपाठचा हा दुसरा चौकार मैदानाच्या मध्ये इथे आलेला आहे. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना खऱ्या अर्थानं मग पाहिलं या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक रोडेगावचे महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष आणि या स्पर्धेचे असणारे संकल्पक सन्माननीय पैलवान भावेश उर्फ बंटीदादा मारणे भाऊंचं देखील आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये आपण पाहिले गेले तर या स्पर्धेचं एक देखणं आयोजन स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ. आज स्पर्धेचा 4था दिवस. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल. टप्पा थोडासा मागे खेचून टाकला. बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग ते जुळू शकलेलं नाहीये. षटक क्रमांक संपलं जाईल ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 12 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. एक लखपती असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि या सीझन मध्ये जर आपण पाहिले गेले तर नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी एक 2 व्हीलर बाईक, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट फिल्डर साठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल आहेत. फायनल सामन्याच्या मॅरेथॉन मॅच साठी चांदीची गदा आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी ब्रँडेड शूज देखील आहेत आणि प्लेअर ऑफ द डे किताबासाठी
एक कूलर आहे. जे प्रत्येक भरघोस अशी पारितोषिकं या स्पर्धेमध्ये आपण जी पाहतोय. आता क्षेत्ररक्षणामध्ये पुण्याचा थोडासा बदल इथे मैदानाच्या निश्चितपणे पाहायला मिळेल. आणि घोटावडे वॉरियर संघ जर आपण पाहिले गेले तर एक नवीन किट मध्ये जो मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे किट आहे ते नक्कीच आपल्याला संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक दुसरे घेऊन मैदानामध्ये तयार आहे प्रशांत शेळके. समोर बघायचे कमलेश पवार. ओहो, आणि या वेळेस काय फॉलिंग स्वीप करायचा होता आणि चेंडू मात्र तिथे क्लीन बॉल. फलंदाज होईल बाद. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो. शेरों का मैं हूँ शेर यार, कोई ना नुस्खा चले यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई ना नुस्खा चले यारो. चिनक चिनक काम टट गया काम में. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो. जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा. आता जर आपण पाहिलं ते मैदानामध्ये पहिली विकेट येतानाची आपल्याला पाहायला मिळाली. कमलेश जो मैदानामध्ये बाद झालेला आहे. आणि दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर दोन्ही संघाने एक एक मॅच गमावलेली आहे. दोन्ही संघाने एक एक सामना गमावलेला आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांना इथे मात्र मोठा संघर्ष करणं गरजेचं आहे. जर तुम्ही आता इथे या सामन्यामध्ये पराभूत झालात तर मात्र तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर पडावं लागणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील. पुन्हा एकदा बघायचं यावेळेस प्रशांत राऊंड विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये ते दाखल झालेत. आदित्य शिंदे हा चेंडू ते व्हाईट बॉल. अतिरिक्त धाबे आले. अतिरिक्त धाबेने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचेल लफलकावरती 13 धाबा. बॉल तयार असेल. पुण्याचा राऊंड विकेट. ओ, उडवला बॉलला आसमानी टोला आणि इथे चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. स्वतःचा बॅलन्स तिथे शेखर सावरू शकलेले नाहीयेत. अगदी काही इंचांवरून मात्र हा षटकार. थँक्यू. पुढे तर इथे कट करायचा प्रयत्न होता. नक्कीच जीवदान तर म्हणेल मी आदित्यला. ज्या प्रकारचं जीवदान मिळालंय सगळ्यात महत्वाचं काय तर कॅच पकडला होता परंतु स्वतःचा तोल स्वतःचा बॅलन्स शेखर गोडांबे आपण पाहिलं तर ते सावरू शकले नाही. आणि तिथे आपण पाहतोय एक षटकार जो आलेला आहे. एक सिंगल इथे आली. एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती 20 धावा. उद्या मात्र आपण निश्चितपणे पाहणार आहोत की या स्पर्धेचं मानाचं करंडक उद्याचे चॅम्पियन कोण असणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं प्राइज आहे. जोरदार चेंडू मैदानाच्या मध्ये डेंजर एंडला बघायचा इथे होता धोका. निश्चितपणे आदित्यने धोका स्वीकारला होता परंतु बॅकअप साठी खेळाडू इथे तयार आहे. आता जर मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितले गेले तर निश्चितपणे धाफलक इथे स्थिर आहे 20 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहे. उद्या मात्र कोण असेल जो ही टू व्हीलर बाईक आपल्या नावावरती कोरेल हे मैदानामध्ये बघायचं आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये 2 षटकाचा खेळ संपला. 20 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. एक फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद आहे. खऱ्या जाकीभाई शेख असतील पहिलवान सुशांत भाऊ मारणे भाऊंच्या माध्यमातून आपण पाहिलं तरी टू व्हीलर बाईक आहे. आणि आपण गेले 4 दिवस ही चर्चा करतोय की जो खेळाडू ही स्पर्धा गाजवणार त्याचं नाव संपूर्ण आपण पाहिलं तर वर्षभरासाठी मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये चर्चेत राहणार यात तीळ मात्र शंका नाहीये. वैयक्तिक पारितोषिकांची भरघोस अशी असणारी स्पर्धा श्री नौखंडेनाथ चषक आज देखील आपण पाहिलं तर सगळे तगडे संघ या मैदानावरती लढताना भिडताना आपण इथे मैदानाच्या मध्ये जे बघतोय. षटक क्रमांक 3 असेल मैदानाच्या मध्ये. आदित्य शेळकेच्या हातामध्ये चेंडू पुण्यात सोपवलेला आहे. समोर मैदानाच्या मध्ये बघायचं आदित्य शिंदे आहे. नॉन स्ट्रायकिंगला लहू.
लहू घायतडकर जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. यापूर्वीच्या मॅचमध्ये लहूने देखील चांगली बॅटिंग केली. 2 पराभव आलेले आहेत. परंतु असं म्हणतात ना, पराभवाने माणूस संपत नाही, तर माणूस केव्हा संपतो, जेव्हा तो प्रयत्न करणं सोडतो तेव्हा तो संपतो. स्विच हिटचा फटका यावेळेस निश्चितप्रमाणे एक वेगळा अनोखा स्ट्रोक इथे खेळायचा होता. परंतु चेंडू जर आपण पाहिलं तर शॉट थर्डमॅनच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल होताना जो आपल्याला पाहायला मिळाला. 21 धावाच्या स्कोर कार्डवरती आहेत. थोडासा चर्चा जी मैदानाच्या मध्ये सुरू आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार पुढे आता आदित्य ओव्हर द विकेट. कुलबट्टाप्याचा बॉल खोदून काढला सावधरित्या. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये चेंडू तैनात आहे. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल एकेरी दुहेरी धाब्याने मात्र जेव्हा पाहिले गेले तर घोटाळे वॉरियर संघ विचार करत असेल फारसा फरक इथे पडणार नाहीये. इथे फायटिंग टार्गेटकडे वाटचाल करावी लागेल. ती म्हणलं निश्चितपणे कुलवंत संघ प्रयत्न करतो इथे. बोलत तयार. ओहो, बाउन्स होणारा चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू यावेळेस डॉट बॉल. संघाचं धावलं किती स्थिर आहे. 22 धावाच्या स्कोर कार्डवरती आहेत. धावायला पुरेपूर इथे ब्रेक लावण्याचं काम जे मात्र इथे आदित्यने केले आतापर्यंत. 22 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 22 रन. शांतता, चौफेरी शांतता बघायला मिळते. स्विचिटचा फटका इथे खेळायचा होता. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. 2 चेंडू लागोपाठचे इथे डॉट आलेले आहेत. 22 धावाच्या स्कोर कार्डवरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये तिसरं प्रगती पथावरती जे असताना प्रथम क्रमांकाचं प्राइज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर श्री नौखंडेना चषकामध्ये ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहे सुशील भाऊ राजेंद्र हगवणे, अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस, द्वितीय क्रमांकासाठी देखील 70,000 रुपयाचं प्राइज ज्यांनी आपल्याला सौजन्य केले. यावेळेस उडवलाय बॉलला. बघायचे हवा दिली आहे. ओहो, प्रयत्न जबरदस्त होता. एफर्ट जबरदस्त होते. परंतु मी म्हणेल ना, प्रयत्न ज्या प्रकारचे राहिले लास्ट मुमेंटला चेंडू हातामध्ये आला आणि हातामधून लास्ट मुमेंटला चेंडूने मात्र खाली अक्षरशः तो कोसळला हातातून. तो हातामध्ये पकडू शकला नाही. परंतु त्या प्रयत्नांची दाद करावी लागेल. प्रयत्नांचं कौतुक करावं लागेल. द्वितीय क्रमांकासाठी 70,000 रुपयाचा प्राइज खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्याला सौजन्य केले मल्ल सम्राट पैलवान स्वर्गीय बाळासाहेबजी सुतार, त्याचबरोबर महादेवांना कोंढरे, माजी सभापती पंचायत समिती मुळशी. यावेळेस खोलून टाप्याचा बॉल होता. खोदून काढलाय. 2 खेळाडूंची दरी आहे तिथे. खेळाडू आले चेंडूच्या खाली. चेंडू पर्यंत पोहोचलेत आणि तोपर्यंत इथे घेतलेली सिंगल. तृतीय क्रमांकासाठी 50,000 रुपयाचा प्राइज माजी सभापती मुळशी तालुका पांडाभाऊ ओझरकर. चतुर्थ क्रमांकाचं प्राइज यांनी आपल्याला सौजन्य केले राहुल दादा पवळे, कार्याध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस, युवा नेते सागरदादा पवळे. त्याचबरोबर मंडप ज्यांनी आपल्या सौजन्य केलेले शंकरभाऊ मांडेकर, मुळशी भोर राजगड तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार. युट्यूब लाईव्ह ज्यांनी आपले सौजन्य केले संतोषभाऊ शिला, ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर विशालभाऊ मारणे, त्रिमूर्ती डेव्हलपर्स. त्याचबरोबर पाणी ज्यांनी आपल्या सौजन्य केलेलं आहे संतोषभाऊ मारणे, राजाभाऊ वीर, तंटमुक्ती उपाध्यक्ष विकासभाऊ मुरकुटे. ग्राउंड सौजन्य यांच्या वतीने आपल्याला लाभलेलं आहे नरेंद्र उर्फ गणेश बदा मारणे, माजी उपसरपंच उरावडे. त्याचबरोबर या स्पर्धेला समालोचक ज्यांनी सौजन्य केलेले आहेत माजी आदर्श सरपंच उरवडे संतोषभाऊ गुरव. ट्रॉफीज स्कोर कार्डवरती 25 धावा आहेत. 3 षटकं संपलेली आहेत. ट्रॉफी ज्यांनी आपले सौजन्य केले तुषारदादा खरात, विद्यमान सरपंच उरवडे. स्टंप आणि बॉल ज्यांनी आपले सौजन्य केले सुभाष शेठ मारणे, युवा उद्योजक. कुलवट टप्प्याचा बॉल खोदून तर काढलाय. लॉंगॉनचे खेळाडू आले चेंडूच्या खाली. झेल तिथे फलंदाज बाद आहे. थँक्यू. एक
नक्कीच आपण पाहिलं तर चर्चा आता करावी लागेल ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. एक आपण पाहिले गेलं तर लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे, एक लॉंग ऑन मध्ये देखील खेळाडू आहे आणि अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध समोर एक खेळाडू डीप मध्ये तैनात आहे आणि ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे त्याच प्रकारची ती विकेट घेतली आहे. समोर बघायचं गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल आता षटक क्रमांक 4 जे मैदानामध्ये आहे योगेश. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत आणि इथे देखील झेल झालाय. लागोपाठचा दुसरा धक्का. आशिक हूं मैं कातिल भी हूं. थँक्यू. संकेतनेचा टिपलेला एक चांगला झेल. नवीन बॅटर देखील मैदानामध्ये ते दाखल होत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला चेंडू देखील खेळलाय. शिखर आले चेंडूला कव्हर करतील. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये जे आपण पाहतोय घेतलेली एक सिंगल जे आहे एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. ओहो, यावेळेस लेट पण थेट ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. इथे षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 रन. क्रॉस बॅट इथे खेळायचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटवरती चेंडू आपण बघितलं तर मैदानामध्ये मिडल होऊ शकलेलं नाहीये. तोपर्यंत हवेचा प्रचंड वेग जो आपल्याला मैदानामध्ये जरूर बघायला मिळतोय. क्रॉस द बॅट इथे खेळायचा होता. डॉट बॉल इथे मैदानामध्ये असेल. षटक क्रमांक संपला जाईल इथे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 32 धावा ज्या धाफलकावरती आहेत. धावेला अक्षरशः इथे ब्रेक लावण्याचं काम मात्र घोटवडे वॉरियर संघाने इथे केलेलं आहे. पहिल्या मॅच मध्ये पराभव आलाय. कोळवण संघाला देखील पराभवाला सामोरं जावं लागलंय. त्यामुळे नक्कीच इथे मैदानाच्या मध्ये एक ही मॅच या स्पर्धेमध्ये आव्हान जर टिकून ठेवायचं असेल तर या मॅच मध्ये विजयाचा झेंडा मात्र फडकवावा लागणार आहे. शेवटचं षटक असेल. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये आपण बघतोय ट्रॉफी ज्याने आपले सौजन्य केले तुषारदादा खरात, विद्यमान सरपंच उरवडे, स्टंप आणि बॉल ज्यांनी सौजन्य केले सुभाष शेठ मारणी, उद्योजक साऊंड ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेत स्वप्नील जाधव आणि सुरेशदादा कांजणे, पंच ज्यांच्या वतीने आपल्याला सौजन्य झालेले आहे शुभमदादा सुतार, संकेत भाऊ सुतार, त्याचबरोबर बाउंड्री रोप ज्यांनी आपले सौजन्य केलेत सुनीलदादा बलकवडे, त्याचबरोबर तानाजी अप्पा मारणे, माजी उपसरपंच आंबेगाव, लाईव्ह स्कोरर ज्यांनी आपले सौजन्य केलेले आहेत दीपक भाऊ राजाभाऊ मारणे. शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकाचा शुभारंभ या चौकाराने. त्याचबरोबर पाहिजे मैदानाच्या चित्रमध्ये पुढे तुम्हाला ते घेऊन जाईल. मॅडम मॅच साठी आपण पाहतोय ट्रॉफीज ज्यांच्या वतीने सौजन्य झालेले आहेत मुळशी तालुका माथाडी अध्यक्ष गणेशभाऊ कांजणे. मॅडम मॅच साठी एक आकर्षक कॅप ज्यांच्या वतीने सौजन्य झालेली आहे धनंजय भाऊ काळभोर. अंतिम 4ही संघासाठी उद्या मात्र प्रत्येक सेमीफायनल मध्ये पोहोचणाऱ्या संघाला आकर्षक टी शर्ट ज्यांनी सौजन्य केलेत माजी उपसरपंच मोहनभाऊ मारणे. प्लेअर ऑफ द डे साठी एक कूलर ज्यांनी आपलं सौजन्य केलंय निलेश भाऊ गाडे.
आणि यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचणारे षटकार. Jazz in the mix. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या निश्चितप्रमाणे किरण शिंदे यांचं आक्रमण 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा त्याने बनवलेले आहेत. अक्षय गोडंबेवरती प्रचंड मोठे आक्रमण आहे. बॅकफुटला जाऊन चेंडू खेळायचा इथे प्रयत्न होता, सिंगल घेण्याचं धाड असतं ते केलंय. एक धाव रोखू शकलेले नाहीयेत. 43 धावा धावलकावरती आहेत. कोळवण संघ मात्र विचार करत असतील इथे फक्त फायटिंग टार्गेटकडे आम्हाला पोहोचायचं आहे. 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. कोलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर आणि हेलिकॉप्टर लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार 6 धावा. शुभम शुभम इथे मात्र षटकार आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने 49 धावा आहेत. इथे लहूचं देखील आक्रमण आहे. आता मात्र टप्पा थोडासा मागे ठेवला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. टप्पा मागे ठेवून मात्र चेंडूवरती बोट रोल केली. आउट कटर चेंडू अक्षय घोडांबेचा जो आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा अक्षय तयार. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळलाय. चेंडूने उंची घेतली आहे, लांबी कमी आहे. खेळाडू आले चेंडूच्या खाली लॉंग ऑफ मध्ये आणि झेल इथे झालाय. फलंदाज होईल बाद लहू. पहिले डाव संपलेला आहे. कोळवण क्रिकेट क्लब संघाने प्रथम बॅटिंग करत असताना बनवलेले आहेत त्या 49 धाव्यांचं टार्गेट सेट केलंय ते घोटावडे वॉरियर्स या संघासमोर. चला तर यानंतरची होणारी जी मॅच आहे पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट विरुद्ध मानदेवी क्रिकेट क्लब मान, या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय. चला, मानदेवी क्रिकेट क्लब मान विरुद्ध पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट या दोन संघांमध्ये यानंतर लीग फॉर्मॅट मधला आजचा शेवटचा सामना. आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. या ठिकाणी आपण टॉस करतोय आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी सन्माननीय युवा नेते आदरणीय गणेश भाऊ कांजणे यांच्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा टॉस करतोय. आज नक्कीच आपण पाहिले गेले तर मुळशी तालुक्याचे वंडर बॉय आदेश तांगडे देखील आपण पाहतोय उपस्थित आहेत. त्याचबरोबर स्वतः उद्योग सम्राट आदरणीय कौशिक दादा सुतार देखील उपस्थित आहेत. विनंती करतो दादा या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तर मॅच कडे जाऊयात आपण. गोलंदाजीसाठी गोलंदाज जो मैदानामध्ये तयार आहे
सामन्याकडे जायचं मैदानावर दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होती. दुसऱ्या डावासाठी आघाडीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल ते झालेली आहे. टॉस होतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस झालेला आहे आणि टॉस का बॉस मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाने नाणेफेकीचा कौल इथे जिंकलेला आहे. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आता पिरंगुट क्रिकेट क्लब संघाला. या स्पर्धेच्या मित्र अभिषेक भालेराव यांच्या शेवटी शुभागमन झालेले त्यांचं प्रथमतः मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर याच्याकडे या स्पर्धेच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर नक्कीच युवकांचे आधारबळ, युवकांचे आधारस्तंभ विठ्ठलांना शेलार यांचे बंधू आदरणीय कृष्णाजी शेलार उपसरपंच यांच्या शेवटी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, आदरपूर्वक स्वागत करतो. खऱ्या अर्थानं प्रामुख्याने आज पैलवान भावेश उर्फ बंटीभाऊ मारणे युवा मंचाच्या माध्यमातून जो खऱ्या अर्थानं क्रिकेटचा देखणा सोहळा उभा केलाय, हा क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून जोडताना आपण बघतोय. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं पुन्हा एकदा मी स्पर्धेचे मुख्य आयोजक पैलवान भावेश उर्फ बंटीभाऊ मारणे युवा मंचाच्या वतीने त्या सगळ्यांचं स्वागत करतो. जाऊया मॅचकडे. सुमित इथे तयार असणारे षटक क्रमांक पहिले घेऊन स्विच हिट शेखर गोडांबे यांचं आक्रमण आणि चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. थर्डमॅनला बीट करत खणखणीत चौकार. It's RX. It's DJ Ants. इथे मैदानामध्ये आपण बघतोय चौकार मैदानाच्या मध्ये आलेला आहे शेखर गोडांबे. पुन्हा एकदा स्विचचा फटका इथे खेळायचा होता. आता मात्र आणि पहिली विकेट, पहिला मोहरा डगावच्या दिशेने शेखर गोडांबे होईल बाद. थँक्यू डीजे. आता मात्र जर आपण पाहिलं तर शेखरने मला वाटतं खऱ्या अर्थानं नौखंडना चषक जे काही याच्या अगोदर जे पर्व झालं त्या पर्वामध्ये प्रत्येक डावाची सुरुवात करत असताना त्याने रिव्हर्सने सुरुवात केली. प्रत्येक डावाची सुरुवात करत असताना रिव्हर्सच्या चौकाराने त्याने सुरुवात केली. मॅचकडे जाऊयात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सुमित घाबरे नवीन बॅटर. कट करायचा इथे प्रयत्न होता. प्रशांत शेळके नवीन बॅटर दाखल झालेत मैदानाच्या मध्ये. एक धाव इथे आली. एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या मदतीने धाफलकावरती 6 धावा आहेत. समोर मात्र बघायचंय अक्षय गोडांबे. एकंदरीत मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर मुळशी तालुक्यातील डावखुऱ्या शैलीचा एक विध्वंसक फलंदाजाच्या यादीमध्ये टॉप 3 रँकिंग मध्ये असणारा खेळाडू अक्षय गोडांबे. स्ट्राईक तयार. कोलवा टप्प्याचा बॉल होता. सरळ खेळलाय. लॉंगॉनचे खेळाडू चुडला कव्हर करतायत तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली जी मैदानामध्ये आपण पाहतोय सिंगल आहे. एक धाव इथे आली आणि एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. लफलकावरती धावा ज्या आहेत त्या 7 धावा 7 रन. पहिले षटक इथे प्रगती पथावरती असताना सुमित घाबरेने मात्र सामन्यावरती पकड मजबूत केली आपली. क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न प्रशांत यांच्याकडून. डीप कॉर्नर मध्ये खेळाडू आहेत चुनला कव्हर करतील. एक धाव रोखू शकलेले नाहीयेत. कुळवंत संघाला माहिती धावा जर इथे कमी असतील परंतु या धावा लढण्यासाठी पुरेशा आहेत आणि दोन्ही संघांना स्पर्धेमध्ये आव्हान टिकवायचं असेल तर या मॅच मध्ये विजयाचा झेंडा हा फडकवावा लागणार आहे. विजयाचा झेंडा रोवावा लागेल इथे. कारण ज्यावेळेस आपण पाहतो आपल्या गावातल्या ग्रामस्थांच्या, आपल्या गावाच्या पाठीराख्यांचा, आपल्या संघाच्या पाठीराख्यांचा, ज्यावेळेस तुम्ही एखादी मॅच जिंकता, ज्यावेळेस तुम्ही एखादा स्पर्धा गाजवता, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या स्पर्धेचं मानाचं करणं हातामध्ये मिरवताना
त्यावेळेस मात्र तुमच्याकडून सांगा गावकऱ्यांच्या अपेक्षा वाढतात. अनिकेत दादा पवळे विनंती असणारे संपर्क साधायचा आहे. स्कोर कार्डकडे आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा एकदा ते घेऊन जाईल मी. षटक क्रमांक आता दुसरा असणार आहे आणि दुसरं षटक मैदानामध्ये ते घेऊन येईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज असेल तो किरण शिंदे. समीकरणाकडे जाऊयात आपण. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 42 धावा अजूनही ज्या मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 24 चेंडू 42 धावा इथे कमी जरूर आहेत परंतु ह्या धावा लढण्यासाठी पुरेशा आहेत. समोर बघायचे प्रशांत शेळके. हलक्या दराबन मात्र यावेळेस चेंडूला कट केला आहे. थर्डमॅनच्या दिशेने मात्र चेंडू बघायचा आहे. चेंडू निघाला होता. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. 2 धावा यावेळेस यशस्वीपणे पूर्ण केले जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघाचं धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. 10 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. हा चेंडू मैदानामध्ये डॉट धावफलक इथे स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती मैदानामध्ये आपण इथे बघणार आहोत. अगदी 10 धावा आहेत. किरण शिंदे पुढे बघायचं तयार ओव्हर द विकेट. हलक्या हाताने चेंडू ते खेळण्याचा प्रयत्न जो मैदानामध्ये ते केला जाईल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. 1 धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने 11 धावा आहेत. 11 रन आहे. 50 धाव्यांचा पाठलाग सुरू झालेल्या मैदानाच्या मध्ये थोडासा धावेला ब्रेक लावण्यासाठी गोलंदाजांनी आता कंबर कसलेली आहे कारण त्यांना माहिती आता विकेटच्या शोधामध्ये जाण्यापेक्षा डॉट चेंडू जास्तीत जास्त टाकावे लागतील. त्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त डॉट चेंडू टाकताना त्यावेळेस फलंदाजाला काहीतरी वेगळं करावं लागतं आणि अशा प्रयत्नांमध्ये तो बाद होण्याचे चान्सेस त्याचे वाढतात. त्यामुळे बघायचं गोलंदाज कशी प्रकारे होईल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये यावेळेस हलकीशी अपील होती. वेग होता या चेंडूमध्ये. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाहीये. तिथे चेंडू डॉट असेल. धावफलक इथे स्थिर आहे. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत. 11 धावाच्या स्कोर कार्ड वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना सध्या मुळशी तालुक्याचं लक्ष वेधणारी क्रिकेटची स्पर्धा श्री नौखंडीनाथ चषक 2025. मुळशी तालुक्याची मानाची सन्मानाची स्पर्धा पुढे सरसवलेत. पावलांचा वापर केला ऑन साइडला. डीप लॉंग मध्ये खेळाडू आहेत. चेंडूला कव्हर करतायत. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. 13 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. कोळवण संघाला मी सांगितलं ना की आपण निलेश भाऊ की ज्यावेळेस तुम्ही एखादी मॅच जिंकता ज्यावेळेस तुम्ही एखादं करंड हातामध्ये मिरवता त्यावेळेस तुमच्या पाठीराख्यांचे तुमच्या गावाची ही स्वप्न वाढलेली असतात. अपेक्षा वाढलेल्या असतात आणि त्यासाठी मात्र तुम्हाला आता मेहनत करावी लागणार आहे आणि तो कोळवणचा संघ इथे ती मेहनत करतोय. लोअर फुल टॉस होता. फटका फसलाय. चेंडूच्या खाली कमलेश पवार आणि इथे मात्र सुट्टी मिळणार नाहीये. विकेट होईल पतन. मोठी विकेट. अक्षय गोडांबे बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. यावेळेस मैदानामध्ये बघायचं आहे तर मॅचकडे जायचं पुढे. त्या मैदानामध्ये आपण बघणार आहोत 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 13 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचे 18 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. बनवायच्या त्या 37 धावा. 18 चेंडू 37 हे समीकरण आहे. क्रिकेट आणि क्रिकेट आपण इथे मैदानामध्ये बघतोय. क्रिकेट म्हटलं की जोश. क्रिकेट म्हटलं की जिद्द. क्रिकेट म्हटलं की कष्ट. क्रिकेट म्हटलं की धैर्य. क्रिकेट म्हटलं की संयम. क्रिकेट म्हटलं की जीत. क्रिकेट म्हटलं की हार.
गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल आपण पाहतोय पुण्याचा सुमित. आणि यावेळेस नक्कीच फार मोठा एज होता इथे, परंतु एजच्या मागे कमलेश कडून मात्र इथे चूक झाली. हातामध्ये चेंडू आलेला नाहीये. संघाची धावसंख्या 13 धावा आहेत. आपण पाहिले गेले तर 13 धावेला क्रिकेटमध्ये अशुभ म्हटलं जातं. बऱ्याच वेळा जर आपण पाहिले गेले तर असं म्हणतात की सुनील गावस्कर 13 वेळा शून्यावरती बाद झाले आणि ख्रिश्चन धर्मामध्ये देखील 13 अंकाला अशुभ म्हटलं जातं. हा चेंडू इथे कट केला, बघायचा डीप कव्हरला खेळाडू आहेत. ओहो, इथे मैदानामध्ये काय होत आहे. सुमित गावरे ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय, ज्या प्रकारच्या संधी बनवतोय, परंतु इथे कॅच होत नाहीयेत. या चुका सुधाराव्या लागणार आहेत. ही चूक आता सुधारणं गरजेचं आहे. तुम्हाला एखादी चूक डोकेदुखी ठरणारी चूक ठरू शकते, कारण तुम्ही कमी धावसंख्येमध्ये फाईट करता. इथे क्रॉस बॅट इथे खेळला जाईल ऑन साइडच्या दिशेने. खेळाडू आहेत डीप लॉंग ऑनचे चेंडूला कव्हर करतायत. आज मला वाटतं कोळवण संघाच्या खेळाडूंच्या हातामध्ये चेंडू यायला तयार नाहीये. कमलेशने आपण पाहिले यापूर्वीचा एक चांगला कॅच, अवघड कॅच मात्र त्याने तो सोपा केला आणि सोपा झेल होता तो मात्र त्याने मिस केलाय. सुमित गावरेने मात्र ज्या प्रकारची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आतापर्यंत त्याने टाकलेले 9 चेंडू आहेत. 11 धावा फक्त त्याने खर्च ज्या केल्यात. बॅकफुटला गेलेत, पंच केला डीप कव्हरला आणि इथे काय आधीच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी, 1 बाउन्स चौकार. मॅच कडे जायचं. या चुका मात्र पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये बघतोय. सुमित सांगतोय की नाही, या चुका आपल्याला सुधारवायच्या आहेत. ह्या चुका सुधारणं गरजेचं आहे आणि अशा चुका करत आपण राहिलो तर आपल्याला पराभवातून खाईमधून बाहेर निघणं अवघड आहे. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये आलेली आहे. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या देखील आता मैदानामध्ये आपण बघणार आहोत. पुढे जाऊन पोहोचेल 21 धावाच्या स्कोर कार्डवरती. 14 चेंडूंचा खेळ अजून मात्र शिल्लक आहे. अजूनही आव्हान थोडं लांब आहे. 22 धावाच्या स्कोर कार्डवरती आहेत. 13 चेंडू 28 हे समीकरण मैदानामध्ये अजून असणार आहे. 13 चेंडू आणि 28 धावा. लोअर फुल टॉस होता, पॅडल स्वीप. ओ आणि इथे काय मैदानाच्या आतमध्ये ही खराब फिल्डिंग आहे. हे खराब क्षेत्ररक्षण आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आहे. आता जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, एका हाताच्या स्टाईलने आपण पाहतोय तिथे कॅच चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होता आणि तिथे तो चेंडू अडवू शकला नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलेला आहे. चौकार आलाय. सुमित गावरेच्या गोलंदाजीवरती जे दोन्ही चौकार आले ते दोन्ही चौकार जर आपण इथे पाहिलेला तर निश्चितप्रमाणे जर वाचले असते स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन यशकडे होत आहे. सन्माननीय अक्षयदादा गांधी यांचं यशकडे शुभागमन झालंय. त्यांचं देखील पहिलवान भावेश उर्फ बंटीदादा मारणे या मंचाच्या वतीने त्यांचं स्वागत आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अक्षयजी गांधी यांचं पुन्हा एकदा स्वागत. सामन्याकडे जाऊयात आपण मैदानाच्या मध्ये. आता स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 26 धावा आणि आता बघायचं गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये आता असेल. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहे. 24 अजून बनवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बॉलर तयार. प्रेक्षकांसोबत आपण पाहिले गेले तर नक्कीच सखोल अशी चर्चा या स्पर्धेचा आढावा घेत असताना या स्पर्धेचे असताना मुख्य आयोजक पहिलवान भावेश उर्फ बंटीदादा मारणे. सगळा खूप काही जो काही मित्रपरिवार आहे तो मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र पुन्हा एकदा एकवटताना आपण बघतोय. यावेळेस उडवलाय बॉलला, हवा दिलीये, आसमानी टोलाय, चेंडू निघालाय लंगोच्या डोक्यावरून. षटकार.
असं म्हणतात ना, मैदानामध्ये हे चुका केल्यानंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि तेच पाहायला मिळाले ते कोळवण संघाकडून. परंतु सुमित सांगतो नाही, मॅच सोडायची नाही अजून, आपल्याला झालं गेलं ना ते विसरायचंय. नव्याने आपण पाहतोय तयारी करायची, नव्याने पुन्हा त्या संघर्ष करायचा आहे. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आता मात्र टप्पा नक्कीच आत्मविश्वास दिल्यानंतर काय गोलंदाजी करतोय ते मैदानाच्या मध्ये गोलंदाज आदित्य शिंदे. समोर बघायचं मैदानामध्ये असेल आकाश नॉनस्ट्राईकला प्रशांत. 32 धावा, 10 चेंडू शिल्लक आहेत. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपण पाहतो. तिसऱ्या पंचाकडे निर्णय आता सोपवलाय व्हाईट बॉल साठी. पंचाच्या निर्णयाला ते चॅलेंज केलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, अनसक्सेसफुल. स्कोर कार्ड वरती मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा 32, शेवटचे 10 चेंडू, 18 धावेंची अजूनही गरज. संघर्षाला तर मैदानामध्ये मित्रांनो सुरुवात झालेली आहे. जेवढा मोठा संघर्ष असतो यशही तेवढंच मोठं मिळतं. हा चेंडू अगदी ऑप्शनच्या बराचसा बाहेर टाकलेला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या मध्ये असेल. अतिरिक्त धावी ते मैदानामध्ये आहे. आता 33 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. 10 चेंडू शिल्लक आहे, 17 अजूनही बनवायचे आहेत. आदित्य शिंदेला सांगावं लागेल इथून पुढे थोडीशी मॅच लांबवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला घेऊन जायचंय. हो, पुन्हा एकदा आता मात्र विकेटच्या बाहेर. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. अतिरिक्त धावी ते असेल. आता बघायचं आहे फ्री टॉन. फ्रीचा फायदा कशा प्रकारे मैदानाच्या मध्ये घेतला जाईल. समोर आहेत मैदानामध्ये आकाश केसवाड. नाव आकाश आहे. फ्रीचा चेंडू होता परंतु फायदा मात्र इथे घेता आलेला नाहीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज ज्या प्रकारची गोलंदाजी ती आदित्य करतोय. चर्चा मैदानामध्ये अजूनही सुरू आहे. दोन्ही संघासाठी डू ऑर डायचा सामना आहे. जो संघ इथून मात्र पराभूत होईल तो संघ मात्र नक्कीच या स्पर्धेच्या बाहेर पडेल. जिंकणाऱ्या संघाला मात्र संधी निश्चितप्रमाणे आहे. कारण स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारांबोली संघाने मात्र ज्या प्रकारचे दोन्ही संघाला पराभूत करत मात्र थेट फ्री क्वार्टर फायनल मध्ये तो संघ दाखल झालेला आहे. संधी या दोन्ही संघांना देखील आहे. 9 चेंडू शिल्लक आहे, 16 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी होतंय, ज्यांच्या वतीने आपल्याला पाणी सौजन्य झालेलं आहे. सन्माननीय विकासजी मुरकुटे यांचं शुभागमन होतंय. विकास भाऊ, आपलं देखील मी पहिलवान 22 रुपये मंटीदादा मारणे युवा मंचाच्या वतीने आपलं स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. मॅचच्या दिशेने पुढे आदित्य शिंदे तयार. राऊंड द विकेट. आणि आता मात्र इथे अतिरिक्त धावेंचा प्रचंड मोठा पाऊस आहे. मी म्हणेल तो पाऊस नाहीये, तो मुसळधार पाऊस आहे. दिवाळी संपून बरेच महिने उलटलेत परंतु मला वाटतं गोटावडे वॉरियर संघाची दिवाळी संपायला तयार नाहीये. बोनस रुपी मात्र धावा येत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. राऊंड द विकेट पुढे आहे. लोअर फुल टॉस ऑनसाइडच्या दिशेने चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूला कव्हर करतायत. चेंडूची फेकी झालीये. धावबाची संधी आणि इथे मात्र आता संधीचं सोनं होईल. फलंदाज होतोय बाद. R यावेळेस आपण पाहतो मैदानामध्ये पुढे एकदा मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट तिथे निर्माण झालेला आहे. नवीन बॅटर चला मैदानाच्या मध्ये दाखल व्हा. 7 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. 7 चेंडू 14 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये.
गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. हॅलो आदित्य शिंदे पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ओ यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. आता मात्र समोर बघायचंय कोण खेळू येणार. ओ चेंडू मात्र आतापर्यंत पोहोचू शकला नाही. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये आलेल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक 38 धावाच्या स्कोर कार्ड वरती. एक भलं मोठं लांबलेलं षटक होतं ते मात्र आता संपलेलं आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या त्या 12 धावा. 6 गेंदे और जीतने के लिए चाहिए अभी भी 12 रन. शेवटचं निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये आता सोपवलं जाणार आहे. चला टीम मीटिंग नकोय. शेवटचे 6 चेंडू बनवायचे त्या 12. आज मैदानामध्ये बघायचं पुण्यात गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. शेवटचं षटक आणि आता शेवटचं षटक मैदानामध्ये घेऊन आलाय गोलंदाजीसाठी गोलंदाज अविनाश. 6 चेंडू 12 हे समीकरण मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. गोलंदाजीसाठी तयार असेल गोलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल आपण इथे मैदानामध्ये बघतोय. डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहे. डीप मिड विकेट मध्ये खेळाडू आहे. पॉइंट आहे. थर्ड मॅन आहे. शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअर लेग. बॉल तयार. पहिलाच बॉल यावेळेस उडवला बॉलला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. खणखणीत षटकार. थँक्यू. षटकार इथे आला. आदित्य शेळकेने स्वागत मात्र या षटकाराने केलंय. 5 चेंडू आता शिल्लक आहे. 6 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 5 चेंडू 6. बोला तयार. हलक्या जण चेंडू इथे कट केलाय. डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत तैनात. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर आलेली एक सिंगल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील आता बनवायच्या आहेत त्या 5 धावा. 4 चेंडू 5 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. हा चेंडू इथे मात्र बघायचंय सीमारेषेच्या बाहेर आहे. सामना संपवला या षटकाराने आणि इथे घोटावडी वॉरियर्स संघ मात्र फ्री क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये दाखल होईल. वेल प्ले टीम. हार्डलक. कोळवण क्रिकेट क्लब कोळवण संघ काही हरकत नाही. तुम्ही देखील चांगले प्रयत्न केले. चांगली फाईट केली आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब जाईल योगेश मांडे यांच्या नावावरती. ज्याने 2 विकेट मिळवल्या तो योगेश मांडे असेल या मॅचचा हिरो. यानंतरचा होणारा सामना पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट विरुद्ध मानदेवी क्रिकेट क्लब मान या 2 संघ